बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देश हादरून गेला आहे। या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे। आता अशी एक माहिती समोर आली आहे की ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे। वाल्मिकची टोळी आपल्याला आधीपासून डाव धरून बसली आहे हे सरपंच संतोष देशमुखांना आधीच माहिती होतं। पोलीस तपासातून समोर आलेल्या या माहितीने सगळ्यांना चक्रावून सोडलं आहे। मारेकरी आपल्याला डाव धरून आहेत हे सरपंच संतोष देशमुखांना आधीच माहिती होतं। तरी संतोष देशमुखांनी सुरक्षितता का बाळगली नाही असाच प्रश्न आता उपस्थित होतोय। नेमकं हे प्रकरण काय, संतोष देशमुखांना कशी टिप मिळाली होती याचाच आढावा हा व्हिडिओतून घेऊ। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हायरल झालेल्या फोटोंचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले। आरोपींनी क्रोड्याची सीमा ओलांडली म्हणून अनेकांनी संतापही व्यक्त केला। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागते। याच प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। अशातच मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी दिलेल्या एक नव्या माहितीमुळे या प्रकरणाला नवीन ट्विस्ट आला आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही गोपनीय साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत। याचा उल्लेख पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्येही केला आहे। त्याच साक्षीदारांकडून पोलिसांनी धक्कादायक माहिती मिळवली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आपली हत्या होऊ शकते याची चाहूल संतोष देशमुखांना हत्येच्या 3 दिवसाआधीच लागली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपपत्रांमध्ये देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब समोर आला असून त्यामध्ये तिने वडील शेवटचं काय बोलले होते याची माहिती दिली आहे। माझे काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांचं बोलणं झालं होतं। त्यावेळी भाऊ एवढं काय झालं नाही, कशाला एवढं ताणता, लहान गोष्टीवरून जीवावर कशाला उठता असं वडील चाटेशी बोलत होते। जवळपास 10-12 मिनिटे फोन सुरू होता असं वडिलांनी मला सांगितल्याचं वैभव देशमुखने आपल्या जबाबात म्हटलं आहे। तेव्हा संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन गुलेसह त्याच्या साथीदारांना मारहाण करून हकललं। त्यानंतर विष्णू चाटेने देशमुखांना फोन केला होता। या फोननंतर देशमुख तणावामध्ये असल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं होतं। संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी 6 डिसेंबरला म्हणजे त्यांच्या 6 दिवसा अगोदर सुदर्शन गुले आपल्या काही साथीदारांबरोबर आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागायला आला होता। त्याचवेळी त्याच्या आणि कंपनीच्या वॉचमनमध्ये वाद झाला। या वादात सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली। गावकरी आणि संतोष देशमुख खंडणीखोरांवर तुटून पडले। सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांना गावकऱ्यांनी मारहाणी केल्याचं सांगितण्यात येत आहे। याचाच राग सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना आला। याचाच वचपा काढण्यासाठी त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला का असा प्रश्न याच्यावरून विचारला जातोय। म्हणूनच ज्यावेळी गावकऱ्यांनी खंडणीखोरांना हुसकावून लावलं त्याचवेळी आपला घात होऊ शकतो अशी शंका संतोष देशमुखांना आली होती का, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि याच्या 3 दिवसातच म्हणजे 9 डिसेंबरला मारेकऱ्यांनी त्यांचा घात केला। देशमुखांनी वेळीच पावलं उचलली असती तर कदाचित ते मारेकऱ्यांच्या जाळ्यात अडकले नसते। कदाचित मारेकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती तिरस्कार भरलाय हे माहिती नसावं म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं का, आपल्या बाजूने प्रकरण निवडलं म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला होता का, असंही तर्कवितर्क येऊन लावले जात आहेत। देशमुखांच्या याच भोळेपणाचे मारेकऱ्यांनी फायदा उचलत त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा घात केला।